श्री स्वामी समर्थ। नोकरदार लोक कामानंतर दर महिन्याला पगाराची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण काम करणाऱ्या व्यावसायिकासाठी पगार हे त्याचे उत्पन्न आणि घर चालवण्याचे साधन असते। त्यांचे संपूर्ण आयुष्य यावर अवलंबून असते। यामुळेच अधिक पैसे कमावण्यासाठी अनेक लोक रात्रंदिवस तासनतास काम करतात। यासाठी नोकरदार व्यक्ती असो किंवा व्यावसायिक, प्रत्येकजण जास्तीत जास्त कमाई करण्याचा प्रयत्न करतो। त्यांना त्यांच्या कुटुंबाला आणि मुलांना सर्व सुखसोयी आणि सुविधा पुरवायच्या असतात, परंतु अनेक वेळा ते या बाबतीत आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करतात। तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सल्ला देतात की उत्पन्नापेक्षा कमी खर्च करावा। त्याच वेळी काही लोकांचा पगार येताच लगेच खर्च होतो। जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या या नियमांचे पालन करा। यामुळे तुमचे आशीर्वाद तर वाढतीलच, शिवाय तुम्हाला आयुष्यात कधीही कोणाकडेही हात पसरण्याची गरज भासणार नाही। यासाठी तुमचा पगार येताच प्रथम हे काम करा। ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने पगार मिळाल्यानंतर प्रथम त्याच्या क्षमतेनुसार दान केले पाहिजे। हे सर्वात मोठे पुण्य आहे। माणसाने त्याच्या क्षमतेनुसार दान केले पाहिजे। असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीने आपल्या पगारातील 10% रक्कम दान केली पाहिजे। यासाठी भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या, गरजूंना दान करा। दान केल्याने माणसाला पुण्य प्राप्त होते, तिथेच आशीर्वाद मिळतात। असे केल्याने व्यक्तीला फायदा होतो। धार्मिक शास्त्रात असेही सांगितले आहे की दान केल्याने माणसाला पुण्यच मिळत नाही, तर त्याच्या कामात आणि संपत्तीत रोज दुहेरी प्रगती होते। माणसाची सगळी कामे आपोआप होतात। गरीब आणि गरजू लोकांचे आशीर्वाद मिळतात अशी उदाहरणे अनेक पुराणात दिली आहेत, ज्यात लोकांनी सर्वस्व दान केले। कर्णापासून राजा हरिश्चंद्रापर्यंत दानधर्माची सर्वात मोठी उदाहरणे आहेत, ज्यांनी सर्वस्व दान केले होते। धार्मिक शास्त्रानुसार राजा कर्णाने सर्वस्व दान केले होते। भगवान श्रीकृष्णाने त्यांची परीक्षा घेतली होती, यात तो यशस्वीही झाला। राजा बाली ज्याने आपले संपूर्ण राज्य दान केले। असे म्हणतात की दान केल्याने माणूस कधीच लहान होत नाही, तर त्याला परलोकात मोक्ष प्राप्त होतो। त्यामुळे व्यक्तीने वेळोवेळी आपल्या खिशानुसार दान करत राहावे, जेणेकरून देवी देवतांचे आशीर्वाद मिळू शकतील। तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।